गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, मी उमा नारायण पांचा मराठी टीचर। तर आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक अभ्यासणार आहोत। तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय? तर शब्दांचा एक समूह असतो आणि त्या समूहाला एकच शब्द दिलेला असतो, म्हणजे अनेक शब्द असतात आणि त्या शब्दांना एक शब्द दिलेला असतो। तर पाहूया शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय? तर पहिला आहे ज्याला कधीही मरण नाही असा। अमर म्हणजे त्याला कधीच मरण नसतं, त्याला म्हणतात अमर। नेक्स्ट, अन्न देणारा म्हणजे अन्नदाता। नेक्स्ट, भंग न पावणारे म्हणजे अभंग। केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा म्हणजे कृतज्ञ। नेक्स्ट, केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा म्हणजे कृतघ्न। 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे म्हणजे त्रैमासिक। नेक्स्ट, खूप आयुष्य असणारा म्हणजे दीर्घायुषी। नेक्स्ट, दररोज प्रसिद्ध होणारे वार्तापत्र म्हणजे दैनिक। दूरवरचा विचार करणारा म्हणजे दूरदर्शी। नेक्स्ट, पाहणारे लोक म्हणजे प्रेक्षक। नेक्स्ट, 15 दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक म्हणजे पाक्षिक। नेक्स्ट, आईवडील नसलेला म्हणजे पोरका। ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू म्हणजे पारदर्शक। ज्याला ऐकू येत नाही असा म्हणजे बहिरा। नेक्स्ट, डोंगर पोखरून आरपार नेलेला रस्ता म्हणजे बोगदा। नेक्स्ट, जमिनीखालून जाणारा रस्ता म्हणजे भुयार। दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक म्हणजे मासिक। ज्याला बोलता येत नाही असा म्हणजे मुका। ज्याला ऐकता व बोलता येत नाही असा मूकबधीर म्हणजे ज्याला ऐकताही येत नाही व बोलताही येत नाही त्याला म्हणायचं मूकबधीर। नेक्स्ट, लेख लिहिणारा म्हणजे लेखक। नेक्स्ट, सभेत भाषण करणारा म्हणजे वक्ता। नेक्स्ट, विमान चालवणारा म्हणजे वैमानिक। नेक्स्ट, 100 वर्ष आयुष्य असणारा म्हणजे शतायुषी। नेक्स्ट, ऐकणारे लोक म्हणजे श्रोते। नेक्स्ट, शोध लावणारा म्हणजे संशोधक। नेक्स्ट, एखाद्या संस्थेची स्थापना करणारा म्हणजे संस्थापक। नेक्स्ट, लिहिता व वाचता येत असलेला म्हणजे साक्षर। आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक म्हणजे साप्ताहिक। नेक्स्ट, जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण म्हणजे क्षितिज। विद्यार्थ्यांनो, हे शब्दसमूहाबद्दल एक शब्द जे दिलेले आहेत पेज नंबर 67, तर ते नीट व्यवस्थित कमीत कमी 2 वेळा तरी वाचा व हे तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या। थँक्यू।